पाचट कुजली नसल्यामुळं आमच्या रानात हुमणी लागते, रानाला हुमणी लागते. त्यासोबत बाकीच्या ज्या अडचणी होतात की पाणी धरून ठेवतंय रान, चिबडाचं रान झाल्यासारखं होतंय, या कंडिशन कधी होतात जेव्हा आपण प्रॉपरली पाचट कुट्टी न केल्यामुळं, आपली पाचट न कुजल्यामुळं. पाचट कुजण्यासाठी काय करणं गरजेचं आहे, तर पाचटीचे जेवढे छोटे तुकडे होतील ते तुकडं होणं महत्त्वाचं आहे. जे तुकडे कसे होणार आहेत, तर ते पाचट कुटी जे यंत्र राहतं, ते आत्ता नवीन आलेलं यंत्र आहे ते कॉम्प्रेसरवालं, त्यानं प्रॉपरली पाचट कुटी होऊन जाते. आपण याच्यामध्ये खोडवा वगैरे ठेवणार नाही, पाचट कुटी करून नांगरट रोटर करून आपण रिसेंटली लगेच ऊस लागवडीसाठी क्षेत्र घेणार आहे. तर शेतकऱ्यांनी पाचट कुटी तशी प्रॉपरली करायची. पाचट कुटी झाल्यानंतर मग या रानाला रोटर मारल्यानंतर नांगरट, ह्या बाकीच्या गोष्टी ज्या मशागतीच्या राहतात, या मशागतीच्या गोष्टी आपण करणार आहे. जर पॉसिबल झालं तर या रानामध्ये आपण हरभरा आत्ता करणार आहे, की जेणेकरून पाचट कुटी झाली, रोटर मारला, नांगरट झाली, नांगरटीनंतर नांगरटीच्या मागेच हरभरा टाकून एक पाणी फक्त. हरभरा पण करताना शेतकऱ्यांनी हरभरा कसा करायचा, ज्या हरभऱ्याला पाणी लागत नाही, बिन पाण्याचा जो हरभरा आहे तो विजय, तो हरभरा करून घ्यायचे, जेणेकरून परत पाणी पाजायचं नाही, रानाचा पोत त्यानं चांगला राहतो. जर पाणी दिलं नाही तर ती पाचट कुजायला पण मदत होईल. नंतर हरभऱ्याला आम आली की जर वाटलं की आपल्याला ठीक आहे, जेवढं आपल्याला घरी पाहिजे, आता 60 गुंठ्यातला तर हरभरा काय आपल्याला लागत नाही, एक 10-15 गुंठा हरभरा ठेवून बाकीचा आपण हरभरा गाडू शकतो. अशा गोष्टी केल्या पाहिजेत. तर शेतकऱ्यांनी कंपल्सरी पाचट कुटी करायचे. जर पाचट कुटी नाही झाली तर मग हे बाकीच्या अडचणी ज्या राहतात ना, की पाचट कुजली नाही आहे प्रॉपर, रान त्याच्यामुळं खराब होतं आहे, हुमणी लागते, या गोष्टी होऊन जातात. तर ही काळजी शेतकरी मित्रांनी घ्यायची. धन्यवाद.